कोणाचा अमोल घाडी दादाचा बापाडे घाटीवाडीत आयोजन कोणाचा सहकार्य युवकांचा आयोजन मानाचा श्री देवी क्रिकेट मंडळाचा 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 स्पर्धेचा बापाडे घाटीवाडीत आयोजन कोणाचा अमोल घाडी दादाचा बापाडे घाटीवाडीत आयोजन कोणाचा सहकार्य युवकांचा आयोजन मानाचा श्री देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री देवी क्रिकेट मंडळ संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत या महाराष्ट्राचे संस्थापक आदरणीय शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्याने ऐन तारुण्यामध्ये या मराठी साम्राज्यासाठी मृत्यूशी झुंज दिले असे धर्मरक्षक राजा छत्रपती संभाजी महाराज या देशाचं संविधान या संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय यांच्यासाठी लढा देणारे सर्व राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रमाता या सर्वांना आजच्या शुभदिनी विनम्र अभिवादन करतो। आपल्या वापर्डे गावची ग्रामदेवता आई पावणाई देवी हिच्या पदस्पर्शाने आशीर्वादाने आई फोंडकीन देवी हिच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने या गावातील सर्व देवदेवतांच्या आशीर्वादाने पावन झालेली ही बापर्डे नगरी आणि या बापर्डे नगरीमधील सर्व देवदेवतांना या ठिकाणी सर्वप्रथम वंदन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे घडीवाडी यांच्या विद्यमानाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असं भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन बापर्डे न्यू कॉलनी क्रिकेट मैदान या मैदानावरती आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या भव्य दिव्य दिमागदार क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी सर्व आपण मान्यवर आणि आमचे सर्व खेळाडू मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत। या स्पर्धेच्या निमित्तानं बापर्डे न्यू कॉलनी क्रिकेट मैदान या मैदानावरती सलग 4 दिवस आजपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामधील अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहेत आणि क्रिकेटचा थरार, क्रिकेट मधला संघर्ष, क्रिकेटचा संग्राम या मैदानावरती आपल्या सर्वांना अनुभवायला येणार आहे, पाहता येणार आहे। या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचं निश्चितपणे या ठिकाणी आम्ही जल्लोष आणि जोरदार स्वागत करणार आहोत। तत्पूर्वी या ठिकाणी मी सर्वांचं शाब्दिक या ठिकाणी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी उपस्थित
आमचे मार्गदर्शक आणि सर्वच मान्यवर यांना मी या ठिकाणी विनंती करतो आहे की या कार्यक्रमाचा शुभारंभ हा आपल्या सर्वांचा आराध्य दैवत गणाधीश जे गणपती यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीप प्रज्वलन अशा संयुक्त कार्यक्रमाने आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतोय की या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि या गावचे सरपंच संजयजी लाड, त्याचप्रमाणे उपसरपंच गुणवंत राणे, त्याचप्रमाणे आपल्या गावातील श्री बाबूराव राणे, त्याचप्रमाणे अजित राणे, आपल्या बापर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री गुरव सर, त्याचप्रमाणे बाळकृष्ण घाडी, विलास गुरव, पांडुरंग घाडी, चंद्रकांत घाडी इथे उपस्थित आहेत। सर्वांना मी विनंती करतो की ते दीप प्रज्वलन करून श्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचे आहे। उदात्त उपचारांचे अधिष्ठान लाभलेल्या आजच्या या विचारपटावरील उपस्थित मान्यवर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे। दीपप्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे, तिमिरातून तेजाकडील प्रकाशाचा प्रारंभ आहे। सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवून या दीपप्रज्वलन कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हा। आपला आराध्य दैवत गणाधीश गणपती यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुरू आहे। उभी आहेस तू ठाम तशीच अस्तित्व जपते दातृत्वाचे, उभी आहेस तू ठाम तशीच अस्तित्व जपते दातृत्वाचे, युगे युगे तुझ्याच साक्षीने घडले इतिहास इथे कर्तृत्वाचे, घडले इतिहास इथे कर्तृत्वाचे। आणि ही जी स्पर्धा आहे ती निश्चितपणे एक दैदिप्यमान कर्तृत्ववान अशा या सर्व श्री फोडकीन देवी क्रिकेट मंडळ या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाने ही स्पर्धा या ठिकाणी आजपासून सुरू होते आहे। आणि निश्चितपणे या स्पर्धेचा सांगता समारंभ हा त्याच दातृत्वाने कर्तृत्वाने या ठिकाणी संपन्न होणार आहे। पुन्हा एकदा सर्व मान्यवरांनी आपल्या जागेवरती आसनस्थ व्हायचं आहे। 4 दिवसीय क्रीडा स्पर्धेचा आजचा हा शुभारंभाचा अर्थात उद्घाटनाचा दिवस आहे आणि या निमित्ताने उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी आज येथे उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले सर्व मान्यवर यांचा आभार आणि त्यांचं स्वागत हे निश्चितपणे आपल्याकडनं होत आहे। या मंडळाचे सलग हे 5वे वर्ष आहे आणि या मंडळाचे प्रमुख सर्वेसर्वा श्री प्रशांत उर्फ अमोल घाडी तसेच त्यांचे इतर सर्व सहकारी या सर्व सहकाऱ्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे ही स्पर्धा दरवर्षी मोठ्या दिमाखामध्ये आणि उत्साहामध्ये संपन्न होत असते। ही स्पर्धा पार पाडण्यासाठी अनेक थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद सुद्धा या मंडळाच्या पाठी सदैव उभे असतात आणि त्यांच्याच प्रेरणेतून आज या वर्षी पुन्हा एकदा एक दिमागदार अशी स्पर्धा आपल्या सर्वांच्या साठी या ठिकाणी संपन्न होत आहे, सुरू होत आहे। या ठिकाणी एका उदात्त आचार विचार यांचा अधिष्ठान असलेल्या या क्रीडा मंचावरती उपस्थित सर्व जे मान्यवर आहेत यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी सर्व मान्यवर मंडळी या क्रीडा मंचावर या ठिकाणी उपस्थित आहे आणि या मंडळाचे सर्वस्व आदरणीय अमोलजी घाडी यांच्या
सुमधुर वाणीने या ठिकाणी या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जात आहे. सर्वांनी मान्यवरांचं ज्या वेळेला स्वागत केलं जाईल त्यावेळेला टाळ्यांच्या जल्लोषाने या मान्यवरांना आपण अभिनंदन करायचं आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद अमित. व्यासपीठावरती आता स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पाडला जाईल. आपल्या व्यासपीठावरती प्रथम आपल्या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच या गावची शान संजयजी लाड येथे उपस्थित आहेत. आमच्या मंडळाचे सदस्य विनय गुरव यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. घाटीवाडीत आयोजन कोणाचा अमोल घडी दादाचा बापाडे घाटीवाडीत आयोजन कोणाचा सकाळी त्याचप्रमाणे आपल्या गावचे उपसरपंच सन्माननीय अतुलजी राणे यांचेही ते सन्मान होणार आहे. मी सचिन गाडी यांना विनंती करतो की श्री अतुल राणे यांचा सन्मान करायचा. त्याचप्रमाणे आपल्या गावचे श्री बाबूरावजी राणे रामेश्वर ॲग्रो टुरिझम केंद्र बापरडे चे मालक, त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या मंडळाचे मार्गदर्शक तसंच एक आधार म्हणून कायम उभे राहतात ते आपल्या गावचे बाबूरावजी राणे यांचा सन्मान करतो रुपेश मोंडकर. आमच्या मंडळाचे सदस्य रुपेश मोंडकर यांना विनंती करतो की बाबूरावजी राणे यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर सपोर्टिव्ह असे व्यक्तिमत्व त्यांचंही इथे स्वागत होत आहे. मी सचिन गाडी यांना विनंती करतो की अजित राणे यांचं स्वागत करायचं आहे. या देवगड तालुक्यात ठरल क्रिकेट स्पर्धेचा बापाडे घाटीवाडीत आयोजन कोणाचा अमोल घडी दादाचा बापाडे घाटीवाडीत आयोजन कोणाचा सहकार्य युवकांचा आयोजन मानाचा श्री कोणती देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री कोणती देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री कोणती देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री कोणती देवी क्रिकेट मंडळाचा. या देवगड तालुक्यात ठरल क्रिकेट स्पर्धेचा बापाडे घाटीवाडीत आयोजन कोणाचा अमोल घडी दादाचा बापाडे घाटीवाडीत आयोजन कोणाचा सहकार्य युवकांचा आयोजन मानाचा श्री कोणती देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री कोणती देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री कोणती देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री कोणती देवी क्रिकेट मंडळाचा. या देवगड तालुक्यात ठरल क्रिकेट स्पर्धेचा बापाडे घाटीवाडीत आयोजन कोणाचा अमोल घडी दादाचा बापाडे घाटीवाडीत आयोजन कोणाचा सहकार्य युवकांचा आयोजन मानाचा श्री कोणती देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री कोणती देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री कोणती देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री कोणती देवी क्रिकेट मंडळाचा. बापाडे घाटीवाडीत
मान्यवर, त्याचप्रमाणे श्री देवी फोडकीन देवी क्रिकेट क्लब बापडे घाडीवाडीचे सर्व सभासद आणि आपण सर्व जमलेले प्रेक्षक वर्ग, टीम, प्रतिनिधी तसेच या गावातील मान्यवर, आज श्रीदेवी फोडकीन देवी क्रिकेट मंडळातर्फे इथे क्रिकेट सामने आजपासून भरवले जात आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी जास्तच सुधारणा झालेली दिसते आहे, कारण नक्कीच या गावामध्ये विविध टुर्नामेंट्स प्रत्येक वाडीतर्फे सुद्धा घेतले जातात आणि त्या निमित्ताने प्रत्येकाकडे प्रगतीला आले दिसत आहे. आम्हाला तर आनंद वाटतो, आम्ही ज्यावेळी स्टेजवरती बोलवलं जाते, काही दोन शब्द बोलायची संधी दिली जाते, आम्हाला खूप आनंद होतो. क्रिकेट सारखा हा खेळ जरी आम्ही प्रत्यक्षात खेळलो नसेल तरी हे काय क्रिकेटपटू आहेत, स्पर्धक आहेत, त्यांना शुभेच्छा आणि प्रेरणा देण्यासाठी आम्ही आलेलो असतो. नक्कीच आनंद होतो. असे हे टुर्नामेंट प्रत्येक वाडीतर्फे व्हावेत किंवा गावातर्फे सुद्धा व्हावेत आणि त्यातून मोठमोठे खेळाडू निर्माण व्हावे, खेळाडू वृत्ती जोपासली जावी आणि आपसातील हेवे दावे सोडून इथे मान घालून क्रिकेट हा संघ उभा करावा, खेळावा, अशी ही आमची भूमिका आहे. आज या संस्थेमार्फत फोडकीन देवी क्रिकेट क्लब मार्फत एक काय भव्य दिव्य पटांगण उभं केलं आहे. वर खाली सगळे म्हणजे क्रिकेटला सपाट ग्राउंड लागतं, पण आपला हा स्टेडियम वेगळ्याच तऱ्हेने सजलेला आहे आणि ह्या सजलेल्या याच्यामध्ये सुद्धा आपापली खेळाची चुरूक स्पर्धक दाखवत असतात. हे सुद्धा अतिशय म्हणजे मान्यता आहे. आज या निमित्ताने या सामन्यामध्ये जी सुरुवात होत आहे, स्पर्धकांना मी एवढंच विनंती करतो की हार जीत ही कोणाची तरी असणार, कोणतरी एक असणार नाही, कोणतरी दोन असणार, कोणतरी तीन असणार, पण खेळाडू ही आपल्यामध्ये इथे जोपासली गेली पाहिजे. कुणालाही वाईट बोलणं, शिवीगाळ करणे, चुकीचे निर्णय देणे हे या क्रिकेटमध्ये चालत नाही. नियमाला धरून हा खेळ असतो, त्याला नियम आहेत. आमचे जे आयोजक आहेत ते नियम तुम्हाला सांगतीलच आणि कारण हे मैदान असं असल्यामुळे वर खाली नियम केले जातात. म्हणजे प्रत्यक्षात 2 डिक्लेअर पुढे केला जातो, 4 डिक्लेअर पुढे केला जातो, 6 डिक्लेअर पुढे केला जातो. तर ह्या सर्वांचे नियम जे आहेत हे आयोजकाकडे खेळाडूने किंवा जे अंपायर आहेत किंवा प्रतिनिधी आहेत ते जाणून घेणं आवश्यक आहे आणि ते तुम्हाला सांगतीलच. या सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की क्रिकेट हा खेळ हा सांघिक खेळ आहे. कुणी इथे असं समजू नये, कुणी पार्सलिटी करणार नाही याची आम्ही ग्वाही देतो आणि आम्हाला जे या मंचावरती बोलून 2 शब्द बोलण्याची संधी दिली, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या खेळाडूमध्ये अगदी अनेक उंचावलं पाहिजे, इथे नाव झालं पाहिजे, आपलं तसंच बापडे गावाचं नाव झालं पाहिजे. धन्यवाद. आपल्याला सर्वांना शुभेच्छा. हॅलो. श्री फोडकीन देवी क्रिकेट मंडळ बापरडे घाडीवाडी आयोजित भव्य अशा ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा, टेनिस क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सरपंच संजय जिलाड, रामेश्वर ॲग्रो टुरिझमचे मालक बाबूराव राणे, उपसरपंच गुरुवंत राणे, आपल्या बापरडे हायस्कूलचे मुख्याध्यापक गुरव सर, बाळकृष्ण गाडी, आमचे जुने मित्र, जरी गावातले असले तरी मित्र म्हणून आम्ही पुण्यात वावरत होतो. त्याचप्रमाणे आशिष राणे आणि व्यासपीठावरील सर्व मंडळी, उपस्थित मंडळी, मला वाटतं हे 5वं वर्ष आहे या क्रिकेट स्पर्धेचं. या 5 वर्षामध्ये 1 वर्ष 2 वर्ष जशी जशी निघून जाते तसा या मंडळाचा आलेख चढता आहे. हे सगळं चित्र समोर दिसतंय आणि या क्रिकेट मंडळाची एकजूट ही महत्वाची आहे आणि त्याला कर्णधार किंवा नेता, त्या समाजाचा नेता म्हणून मला वाटतं अमोल घाडी याच्याकडे बघावं लागतं, कारण त्याच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आणि हे सर्व पार पाडतायत. मी माझ्या वतीने या मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथून बाहेरून जे खेळाडू किंवा संघ येतात त्यांना एवढीच विनंती आहे
की हा सांघिक खेळ आहे. जसं बाबुरावांनी सांगितल्याप्रमाणे सांघिक खेळ आहे. पंच हे माणूसच असतात. कदाचित एखादा निर्णय चुकीचा जाऊ शकतो, तर त्याचा त्यांनी स्वीकार करावा, आनंदाने स्वीकार करावा. जो पंच निर्णय देतील तो मान्य करावा, अशी मी या सर्व या स्पर्धेत जे सहभागी संघ झालेले आहेत त्या सर्वांना विनंती करतो आणि माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित या बापाडे गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सन्माननीय संजयजी लाड सर, त्याचप्रमाणे या बापाडे गावचे उपसरपंच सन्माननीय गुणवंतजी राणे सर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित रामेश्वर ॲग्रो टुरिझम केंद्र बापर्डेचे मालक सन्माननीय बाबूरावजी राणे सर, त्याचप्रमाणे विविध ग्रुप सोसायटी बापर्डेचे चेअरमन सन्माननीय अजितजी राणे सर, त्याचप्रमाणे उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी, श्री फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडीचे सर्व कार्यकर्ते सभासद, त्याचप्रमाणे या बापर्डे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, क्रीडारसिक प्रेक्षक, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट संघांचे खेळाडू, या सर्वांचं प्रथमतः या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. रसिक प्रेक्षको, श्री फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडी आयोजित भव्य ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2025, यंदाच्या या क्रिकेट मंडळाचं 25वं वर्ष, 5वं वर्ष. या ठिकाणी मी आवर्जून या मंडळाविषयी सांगू इच्छितो की शब्द पडतात अपुरे, नाही त्याचा ठाव. शब्द पडतात अपुरे, नाही त्याचा ठाव. वर्णन मी काय करू, श्री फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडी तयाचे नाव. श्री फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडी तयाचे नाव. हे वर्णन करायचा एकच उद्देश की या ठिकाणी आपल्या समोर हे घाडीवाडी मंडळाचे सर्व कार्यकर्ते दिसून येतात. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप अहोरात्र मेहनत करत असताना या ठिकाणी दिसून येतात आणि अहोरात्र मेहनत या सर्वांचे सर्व आणि माझे सहकारी लिपिक सन्माननीय प्रशांत घाडी यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कार्यकर्ते काम करत असताना आपल्याला दिसून येतात. या स्पर्धेमध्ये जवळपास आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील देखील नामवंत खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास सर या ठिकाणी 40 संघांचा या ठिकाणी सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे. खरोखरच एक चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी हे मंडळ आयोजित करतं. मी असं म्हणेन या ठिकाणी की मधाप्रमाणे आपल्याला काहीतरी गोड निर्माण करायचं असेल तर आपणा सर्वजणांना या ठिकाणी मधमाशीप्रमाणे एकत्र येणे गरजेचं असतं आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे क्रिकेट मंडळ या ठिकाणी मला दिसून येतंय. आपला बापर्डे गाव हा स्मार्ट ग्राम या ठिकाणी घोषित झालेला आहे. मी म्हणेन या ठिकाणी स्मार्ट गावातील ही स्मार्ट क्रिकेट स्पर्धा नक्कीच या ठिकाणी दिसून येते मला. कारण असा उल्लेख करायचा एकच उद्देश आहे की या मंडळाचे जसं जसं वर्ष वाढत जाते तसे या ठिकाणी या मंडळाची कीर्ती देखील वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. या मंडळाचे बक्षीस समारंभ, त्याचप्रमाणे जे पारितोषिके आहेत यावरून या मंडळाची उंची सतत आपल्याला वाढलेली दिसून येते. सर्व मंडळांना या ठिकाणी किंवा मंडळातील सर्व सभासदांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. असेच आपलं कार्य भविष्यात देखील उंचावत राहो आणि सुरुवातीला ज्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे 25 वर्ष या ठिकाणी नक्कीच आपली स्पर्धा या ठिकाणी ज्याप्रमाणे आनंदवाडी क्रिकेट स्पर्धा गणली जाते तसे बापर्डे गावातील फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळ नक्कीच या ठिकाणी उदयास येईल अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो. सर्व संघांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मंडळाच्या सर्व सभासदांना देखील शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी काही जास्त बोलणार नाही. बाबूराव राणेंनी सगळं सांगितलं आहे. व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर आई फोंडकिन पाहुण्याच्या कृपेने आणि या पूर्वजाच्या आशीर्वादाने या न्यू कॉलनी मैदानामध्ये फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळ घाडीवाडी बापर्डे आयोजित भव्य टेनिस बॉल ओव्हरऑल क्रिकेट सामन्याचं उद्घाटन सोहळा आज इथे संपन्न होत आहे. आणि त्या सामन्यासाठी अनेक गावातून अनेक जिल्ह्यातून जे संघ आले त्या संघाचं मी हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे या मंडळाचं चांगल्या एक धीराने काम करतायत म्हणून त्यांचंही अभिनंदन करतो
आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुरस्कार ज्या ग्रामपंचायतीने प्राप्त केले आणि हे पुरस्कार प्राप्त करून देण्यासाठी ज्यांचे अहोरात्र असे कष्ट घेतले, मेहनत घेतले, ते या गावचे सरपंच आदरणीय संजयजी लाड यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या उपस्थित सर्व खेळाडू मित्रांना आणि आम्हाला सर्वांना संबोधित करावं. नमस्कार. श्री फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीवाडी आयोजित हे 5वं वर्ष क्रिकेट स्पर्धेचं आणि या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडत असताना या व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र उपसरपंच श्री गुणवंत राणे, बापर्डे ग्रुप विकास सोसायटीचे चेअरमन अजितजी राणे, रामेश्वर ॲग्रो टुरिझम आणि पावनादेवी शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष श्री बाबूराव राणे, तसेच या पावनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाच्या हायस्कूलचे यशवंतराव राणे माध्यमिक विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक गुरव सर, बाळा घाडी आशिष राणे, काका घाडी, सकाराम घाडी, विलास गुरव आणि इतर संपूर्ण अशोक घाडी असे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं ज्यावेळी 2020 साली या स्पर्धेचा शुभारंभ झाला तेव्हा सुरुवातीला असं वाटलं की हे जे ग्राउंड आहे, ग्राउंडवरती कोणते खेळाडू येऊन खेळणार, कारण या आपल्या बापाड्याच्या परिसरात त्यातल्या त्यात हे ग्राउंड बरं आहे, म्हणजे निदान चारी बाजूला चौकार मारण्याची तरी संधी आहे, जरी अडचणीची जागा असली तरी. परंतु त्या ग्राउंडच्या कोणतीही तमा न बाळगता 2020 साली अमोल घाडीसारखा एक युवक या फोंडकिनदेवी मित्रमंडळ तयार करतो काय, आणखीन एक ती क्रिकेट स्पर्धा भरवतो काय. सुरुवातीपासूनच वाटत होतं की ही स्पर्धा थोड्या थोड्या वर्षांनी प्रगती गाठेल आणि मागच्याच मान्यवरांनी जे मनोगत व्यक्त करताना देखील सांगितलं की प्रत्येक वर्षी ह्या क्रिकेट स्पर्धेचा आलेख हा उंचावत चाललेला आहे. या आणि जरी एक ह्या क्रिकेट स्पर्धेचं एक मला दिसलं वैशिष्ट्य म्हणजे फक्त खेळाडू या क्रिकेट स्पर्धेसाठी एक संघ होत नाहीत, तर पूर्ण म्हणजे फोंडकिनदेवी क्रिकेट स्पर्धेच्या फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळाच्या नावाखाली पूर्ण वाडी ती एकत्र असते. म्हणजे फक्त खेळाडूच नाही तर त्या वाडीतील सर्व मंडळी एक दिनाने म्हणजे एक उत्सव सारखा साजरा करत असतात. खूप बरं वाटतं, कारण ज्यावेळी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात आणि आनंदवाडी सारखी क्रिकेट स्पर्धा जी या नावारूपाला पोचली आहे ती केवळ क्रिकेट पट्टूंच्या एका दिनामुळे नाही तर त्या वाडीतल्या सगळ्या मंडळींच्या एका संगम राहिल्यामुळे ही स्पर्धा या नावारूपाला पोचली आहे. आज बघायला गेलं तर देवगड तालुक्यात नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जसं आनंदवाडी या क्रिकेट स्पर्धेचं नाव होत आहे तसंच कालांतराने या फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळ बापर्डे याचं नाव होईल अशी मी आशा बाळगतो आणि त्या पावनादेवी चरणी पण प्रार्थना करतो की या मंडळाला असाच एक संघ राहण्याची इच्छा देऊ, असाच एक संघ हा वाढी राहून बऱ्याच क्षेत्रात त्यांनी प्रगती करू. कारण अमोल घाडीसारखा मुलगा आपल्या हायस्कूलचं काम सांभाळून संध्याकाळी ज्यावेळी आम्ही जाता येता बघतो त्यावेळी तो 5 वाजता या ग्राउंडवरती गेले महिनाभर या ठिकाणी आपल्या सहकार्याने घेऊन मेहनत करत असतात. जरी अडचणीची जागा असली तरी ती बाउंड्री सुरेख दिसावी म्हणून ज्या बाउंड्री लाईन तयार केल्या आहेत त्या देखील खरोखर खूप उल्लेखनीय आहेत. परत जसं क्रिकेट स्पर्धेमध्ये म्हणजे समालोचन कक्ष म्हणण्यापेक्षा जे प्रेक्षेपण जे केलं जातं युट्यूब लाईव्ह ते देखील उंचावरणा करण्याची त्यांनी व्यवस्था केली आहे. प्रत्येक ठिकाणी तंबू बांधलेले आहेत. खरंच खूप चांगलं नियोजन या ठिकाणी अमोल घाडी आणि ती श्री फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळाने केलेलं आहे. खरोखर या क्रिकेट स्पर्धेला माझा खूप खूप शुभेच्छा. इथे येणाऱ्या खेळाडूंना देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि या क्रिकेट स्पर्धेच्या फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देऊन आम्ही 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या देवगड तालुक्यात थरार क्रिकेट स्पर्धेचा बापर्डे घाटीवाडीत आयोजन कोणाचा, अमोल घाडी दादाचा. बापर्डे घाटीवाडीत आयोजन कोणाचा, सहकार्य युवकांचा. आयोजन मानाचा श्री फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळाचा. आयोजन मानाचा श्री फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळाचा. आयोजन मानाचा श्री फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळाचा. आयोजन मानाचा श्री फोंडकिनदेवी क्रिकेट मंडळाचा.
जुंगड तालुक्यात थरार क्रिकेट स्पर्धेचा बापाडे घाटीवाडीत आयोजन कोणाचा अमोल घाडी दादाचा बापाडे घाटीवाडीत आयोजन कोणाचा सहकार्य युवकांचा आयोजन मानाचा श्री देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री देवी क्रिकेट मंडळाचा आयोजन मानाचा श्री